कधी तुम्ही अशा ठिकाणी गेला आहात का जिथे सगळं काही सामान्य दिसतं, पण मनात एक अज्ञात भीती सतत जाणवत राहते. कधी अचानक कोणताही आवाज नसताना काहीतरी ऐकू आल्यासारखं वाटतं किंवा कोणीतरी आपल्याकडे पाहतंय असं जाणवतं, पण आसपास कोणीच नसतं. भारतामध्ये काही अशी ठिकाणं आहेत जी केवळ कथा आणि अफवा नाहीत, तर हजारो लोकांनी अनुभवलेली रहस्य आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतातील 5 अशा ठिकाणांबद्दल जिथे प्रत्येक पाऊल टाकताना तुम्हाला वाटेल इथे काहीतरी वेगळंच आहे. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. चला तर मग सुरुवात करूयात. भारतातील रहस्यमय ठिकाणांपैकी एक म्हणजे दुमास बीच, गुजरात. सुरत जवळ असलेला दुमास बीच दिवसा अगदी सामान्य वाटतो. लोक फिरायला येतात, फोटो काढतात, पण सूर्य मावळल्यानंतर इथलं वातावरण पूर्ण बदलतं. या बीचची काळी वाळू आणि त्यामागची कहाणी लोकांच्या मनात भीती निर्माण करते. असं सांगितलं जातं की या ठिकाणी पूर्वी स्मशानभूमी होती. रात्री येथे फिरायला गेलेल्या अनेक लोकांनी विचित्र अनुभव सांगितले आहेत. कुणीतरी हळू आवाजात बोलत असल्यासारखं वाटतं. अचानक थंड वाऱ्याची झुळूक आणि काहींना तर असं वाटलं की कुणीतरी त्यांच्या मागे चालत आहे. स्थानिक लोक सूर्यास्तानंतर येथे जाणं टाळतात. हे फक्त अफवा आहेत की खरंच काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाही. दुसरं रहस्यमय ठिकाण आहे रूपकुंड तलाव. उत्तराखंड हिमालयाच्या उंच डोंगरांमध्ये लपलेलं भयानक रहस्य रूपकुंड तलाव. हा तलाव स्केलेटोन लेक म्हणून ओळखला जातो कारण येथे सापडले आहेत शेकडो मानवी सांगाडे. जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा हे सांगाडे स्पष्ट दिसतात, जणू काही ते आजही तिथेच आहेत, शांतपणे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते हे लोक हजारो वर्षांपूर्वी एका अचानक आलेल्या प्रचंड गारपिटीमध्ये मरण पावले. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. हे लोक इतक्या उंच आणि धोकादायक ठिकाणी का आले होते? ते एकत्र काय करत होते? हे रहस्य आजही लोकांना विचार करायला भाग पाडतं. तिसरं रहस्यमय ठिकाण म्हणजे कुलधारा गाव, राजस्थान. राजस्थानच्या वाळवंटात एक असं गाव आहे जे एका रात्रीत पूर्णपणे ओसाड झालं. कुलधारा गाव एकेकाळी खूप समृद्ध आणि गजबजलेलं होतं, पण अचानक एक दिवस संपूर्ण गाव रिकामं झालं. कथेनुसार एका क्रूर दिवाणाच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी गावकऱ्यांनी रातोरात गाव सोडलं आणि जाताना त्यांनी एक शाप दिला. तेथे कोणीही कायम राहू शकत नाही. आजही हे गाव रिकामच आहे. रात्री येथे काहीतरी हलत असल्यासारखं वाटतं. आवाज ऐकू येतात असं अनेक पर्यटकांनी सांगितलं आहे. सरकारने हे ठिकाण पर्यटनासाठी उघडलं आहे, पण सूर्यास्तानंतर इथे कोणीही थांबायला तयार नसतं. चौथं रहस्यमय ठिकाण आहे रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद. जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी, लाखो पर्यटकांचं आकर्षण. पण या चमकदार दुनियेमागे एक गडद रहस्य दडलेलं आहे. असं म्हणतात की रामोजी फिल्म सिटी ही पूर्वीच्या युद्धभूमीवर बांधली गेली आहे आणि त्यामुळे इथे काही अदृश्य शक्तींचा वावर आहे. शूटिंग दरम्यान अनेक कलाकार आणि स्टाफने विचित्र घटना अनुभवलेल्या आहेत. अचानक लाईट्स कोसळणे, आरशांवर अजब खुणा दिसणे, महिलांना कोणीतरी स्पर्श करत असल्यासारखं वाटणं. हे सगळं ऐकून एकच प्रश्न पडतो, हे फक्त अपघात आहेत की काहीतरी जे आपण समजू शकत नाही? शेवटचं रहस्यमय आणि तितकंच भीतीदायक ठिकाण म्हणजे पद्मनाभ स्वामी मंदिर, केरळ. भारताचं सर्वात श्रीमंत मंदिर, पण त्याचं सर्वात मोठं रहस्य अजूनही बंद दरवाजा मागे आहे. या मंदिरात अनेक गुप्त कक्ष आहेत, पण त्यातील एक कक्ष वॉल्ट बी आजपर्यंत उघडलेला नाही. या दरवाजावर कोणताही लॉक नाही, फक्त सापांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. कथेनुसार हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर भयंकर आपत्ती येऊ शकते. म्हणूनच आजपर्यंत कोणीही तो दरवाजा उघडल्याचा धोका घेतलेला नाही. हा फक्त समज आहे की खरंच काहीतरी मोठं रहस्य दडलेलं आहे. भारत हा रहस्यांनी भरलेला देश आहे. इथे प्रत्येक ठिकाण एक कथा सांगतं. काही सत्य, काही अर्धसत्य आणि काही अजूनही अनुत्तरित. काही गोष्टी विज्ञान समजावून सांगतं, पण काही गोष्टी आपल्या कल्पनेपलीकडे असतात. कदाचित ही ठिकाणं आपल्याला सांगत आहेत की या जगात अजूनही खूप काही आहे जे आपण समजून घेतलेलं नाही. तुम्हाला या 5 ठिकाणांपैकी कोणतं ठिकाण जास्त रहस्यमय वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रहस्यमय गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.